आगामी काळासाठी टीम इंडियाचा प्रमुख प्रशिक्षक कोण बनणार याची उत्सुकता थोड्याच वेळात संपणार आहे आणि आत्ताची ताजी माहिती अशी आहे की वीरेंद्र सहवाग मुलाखतीसाठी बीसीसीआयच्या कार्यालयामध्ये पोहोचलेला आहे आणि पहिली मुलाखत वीरेंद्र सहवागचीच होणार आहे। विजय साळवी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। विजय, काय माहिती? त्यानंतर आपण मगाशी बोलत असतानाच सौरव गांगुली दाखल झाला आणि त्याच्या 5 मिनिटं आधीच व्हीव्हीएस लक्ष्मण दाखल झाला होता। म्हणजे क्रिकेट सल्लागार समितीचे 2 सदस्य जे मुलाखत घेणार आहेत उमेदवारांचे ते इथे दाखल झाले। साधारण 1च्या सुमारास सचिन तेंडुलकर हा लंडनमध्येच असल्याने तो स्काईपवरनं इथे उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या काही वेळातच साधारण 5-10 मिनिटातच वीरेंद्र सहवाग जो प्रमुख दावेदार रवी शास्त्री पाठोपाठ ज्याचं नाव घेतलं जातं वीरेंद्र सहवाग तोही इथे दाखल झालाय। वीरेंद्र सहवागची त्यामुळे मुलाखत पहिली होईल अशी चिन्ह दिसत आहेत। रवी शास्त्री देखील लंडनमध्ये आहे त्यामुळे त्याची मुलाखत ही लंडनमधूनच होईल। लालचंद राजपूत सध्या अफगाणिस्तानचे प्रशिक्षक आहेत त्यामुळे ते देखील लंडनमध्ये आहेत, त्यांची मुलाखत देखील स्काईपवरच होण्याची शक्यता आहे। पण त्यानंतर बाकीचे जे परदेशी प्रशिक्षक आहेत मग टॉम मोडी, रिचर्ड पायबस आणि फिल सिमन्स यापैकी कुणीही सध्या भारतात आहे, मुंबईत आहे याची कल्पना नाही, त्यामुळे ते तिघही कदाचित स्काईपवरनच मुलाखत देण्याची शक्यता आहे। पण मुंबईत येणारा हमखास येणारा ज्याचं नाव होतं वीरेंद्र सहवाग तो इथे दाखल झालाय आणि कदाचित त्याची मुलाखत आता ज्ञानदा सुरूही झाली असेल। ज्ञानदा, विजय अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।